नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू होत आहे। महाराष्ट्र शासनाने QR कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा मोठा उपक्रम आता जाहीर केलेला आहे। राज्यातील तब्बल 1,70,00,000 कुटुंबांसाठी स्मार्ट शिधापत्रिका देण्याची ही योजना आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मार्ट रेशन कार्ड नेमके कोणाला मिळणार आहे। सर्व रेशन कार्ड धारकांना ही स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहेत का? तर मग आपण आजपर्यंत वापरत असलेले जुने कागदी रेशन कार्ड बंद होणार आहेत का? या स्मार्ट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे का, की ऑफलाईन अर्ज करायचा आहे? हे कार्ड मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून प्रक्रिया सुरू झाली म्हणजे आजच प्रत्येकाला स्मार्ट कार्ड मिळणार आहेत का? या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवून घ्या, म्हणजेच तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ लगेचच तुमच्या मोबाईलवर मिळतील। चला तर सुरुवात करूया आपण आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओला। तर पहा, सर्वप्रथम आपण समजून घेऊया स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे काय। मित्रांनो, आजपर्यंत आपण कागदी स्वरूपातील रेशन कार्ड वापरत आलेलो आहोत। या कागदी रेशन कार्डवर आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असते, रेशन कार्ड क्रमांक देखील दिलेला असतो, तसेच इतर तपशील देखील दिलेले असतात। आता या शिधापत्रिका व्यवस्थेला अधिक डिजिटल करण्याच्या उद्देशाने सरकारने QR कोड असलेली स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। या स्मार्ट शिधापत्रिकेवर QR कोड असल्यामुळे शिधापत्रिकेशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने हाताळणे आणि पडताळणी करणे अधिक सोपे होण्यास मदत होणार आहे। तर पहा, 15 ऑगस्ट 2026 पासून ही फक्त शिधापत्रिका वाटपाची मोहिमेला सुरुवात होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे। म्हणून आज तुमच्या गावात किंवा रेशन दुकानात स्मार्ट कार्ड मिळाले नाही तर तुमचे रेशन कार्ड लगेचच बंद होणार नाही किंवा तुम्ही योजनेतून बाहेर देखील काढले जाणार नाहीत। तसेच या योजनेला एक विशिष्ट नाव देखील देण्यात आलेले आहे। आता ते नाव म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम। ही संपूर्ण माहिती महासंवादाच्या अधिकृत नोंदणीत देखील नमूद केलेली आहे। म्हणजे स्मार्ट शिधापत्रिकेची माहिती केवळ सोशल मीडियावर पोस्टर आधारित नाही। याबाबत शासनाच्या अधिकृत माहिती व जनसंपर्क यंत्रणेने देखील माहिती प्रसिद्ध केलेली आहे। आता हे स्मार्ट कार्ड किती कुटुंबांना मिळणार आहेत? तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या महासंवादावरील माहितीनुसार राज्यातील सुमारे 1,70,00,000 कुटुंबांना QR कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे। म्हणून फक्त सरकारी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे, तो म्हणजे स्मार्ट शिधापत्रिका सर्वांना एकाच वेळी मिळणार आहेत का? तर नाही, 15 ऑगस्ट पासून फक्त मोहीम सुरू होत आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र कुटुंबांना एकाच दिवशी स्मार्ट कार्ड वितरण केले जाणार नाही। हे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे। म्हणून तुमच्या परिसरात आजपासूनच लगेच स्मार्ट कार्डचे वितरण सुरू होणार नाही। त्यामुळे कुठलीही काळजी करू नका। त्यासाठी तुमच्या भागातील अधिकृत सूचना आणि वितरणांचे वेळापत्रक येणे आवश्यक आहे। आता पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे स्मार्ट कार्ड मिळणार आहेत? तर स्मार्ट शिधापत्रिका उपक्रम राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांसाठी आहे। म्हणून पिवळे, केशरी आणि पांढरे यानुसार तुमची रेशन कार्डची श्रेणी आणि पात्रता अधिकृत शिधापत्रिका नोंदणीनुसारच निश्चित होणार आहे। आता काही गावांमध्ये पहिल्या टप्प्यात पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र 15 ऑगस्टच्या वितरणासाठी जिल्हानिहाय आणि कार्ड श्रेणीनिहाय अंतिम सार्वजनिक यादी मला अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर स्पष्टपणे उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे तुमचे कार्ड पिवळे किंवा केशरी आहे म्हणून आजच स्मार्ट कार्ड मिळेलच असे समजू नका। त्यामुळे अधिकृत वितरण सूचना आल्यावरच अंतिम निर्णय आपल्याला समजता येईल। आता जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी काय? तर पहा, पांढरे रेशन कार्ड धारकांच्या बाबतही सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत। सध्या जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार प्रत्येक रंगाच्या कार्डसाठी स्वतंत्र अंतिम वितरण वेळापत्रक स्पष्टपणे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला पांढऱ्या कार्ड धारकांसाठी स्मार्ट रेशन कार्ड कधी मिळणार याबाबतची माहिती स्पष्ट करता येणार नाही। सरकारच्या पुढील टप्प्यातील अधिकृत सूचनेनुसार याबाबत स्पष्टता येऊ शकते। आता या स्मार्ट कार्डचा मुख्य फायदा म्हणजे काय? पहा, स्मार्ट शिधापत्रिकेचा मुख्य उद्देश म्हणजे शिधापत्रिका आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक डिजिटल स्वरूप देणे। QR कोडमुळे कार्डशी संबंधित डिजिटल माहिती पडताळणी करण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे रेशन वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि लाभार्थ्यांची माहिती अधिक व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापित करणे हा उद्देश आहे। आता या स्मार्ट कार्डवर QR कोड कशासाठी देण्यात आलेला आहे? तर पहा, हाच QR कोड या कार्डचा महत्त्वाचा भाग असणार आहे। QR कोड स्कॅन करून अधिकृत प्रणालीमध्ये संबंधित कार्ड किंवा लाभार्थ्यांची माहिती पडताळण्यास मदत होऊ शकते। म्हणजेच पारंपरिक कागदी कार्ड सोबत डिजिटल पडताळणीची सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे।
आणि त्याबाबतचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. आता या कार्डसाठी आधार आणि ई-KYC बाबत काय पहा, रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये आधार सीडिंग आणि ई-KYC या प्रक्रिया आधीपासूनच महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांसाठी रेशन हक्क, आधार सीडिंग आणि व्यवहार तपशील तपासण्याच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. तसेच विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ई-KYC संबंधित डॅशबोर्ड देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचे ई-KYC किंवा आधार सीडिंग बाकी असेल तर ते अधिकृत माध्यमातून तपासून घेणे तुमच्यासाठी योग्य असणार आहे. आता या स्मार्ट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल का आणि स्मार्ट रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा? तर मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रेशन कार्ड संबंधी विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. त्या सेवांमध्ये नवीन रेशन कार्ड अर्ज करणे, नाव जोडणे, नाव कमी करणे, नाव किंवा माहितीमध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे यांसारख्या सेवा RCMS मार्फत उपलब्ध आहेत. परंतु स्मार्ट शिधापत्रिका मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतंत्रपणे आजच ऑनलाईन अर्ज करावा अशी मला अधिकृत विभागीय वेबसाईटवर माहिती आढळलेली नाही. आता महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट कार्डसाठी पैसे द्यावे लागणार आहेत का या विषयावरील अनेक अफवा पसरत आहेत. म्हणून कोणी तुम्हाला फोन करून सांगितले की स्मार्ट रेशन कार्ड मिळवण्यासाठी पैसे भरा किंवा ऑनलाईन शुल्क भरा तर त्यासाठी लगेच पैसे देऊ नका. त्यासाठी आधी अधिकृत सूचना नक्की तपासा. महत्त्वाचे म्हणजे तुमचा OTP, ATM माहिती, UPI पिन किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जुने कागदी रेशन कार्ड लगेचच बंद होणार आहे का? तर पहा, 15 ऑगस्ट 2026 पासून जुने कागदी रेशन कार्ड लगेच बंद होणार नाहीत. कारण 15 ऑगस्ट पासून स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहिमेला सुरुवात होत आहे. म्हणून सर्वांना एकाच दिवशी नवीन कार्ड मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे सध्या असलेले रेशन कार्ड सुरक्षित जपून ठेवा. तुमच्या स्मार्ट शिधापत्रिका मिळाल्यानंतरच आणि विभागाकडून जुन्या कार्डचा सूचना मिळाल्यानंतरच तुम्हाला पुढील कारवाई करायची आहे. तुमच्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष वितरणाची तारीख आणि केंद्राबाबत जिल्हा प्रशासन किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेली माहिती हीच अंतिम माहिती तुम्हाला समजायची आहे. केवळ एखाद्या सोशल मीडिया पोस्टवरून माझ्या गावात आजच कार्ड मिळणार असे समजू नका. तर यासाठी तुम्ही आजपासून काय करायला हवे? तर पहा, आधी तुमच्या जुन्या रेशन कार्डवरील संपूर्ण माहिती तपासा. सर्वप्रथम तुमच्या रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे बरोबर आहेत का ते देखील तपासा. तुमच्या रेशन कार्डची स्थिती तपासा. आधार सीडिंग म्हणजेच आधार लिंक झालेले आहे का ते देखील तपासा. ई-KYC पूर्ण झालेली आहे का, तसेच तुमच्या मोबाईल नंबरची नोंद झालेली आहे का हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. या सर्व बाबतीत सरकारी योजनेबाबत माहिती घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत वेबसाईटचा वापर करा. महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरच रेशन कार्डशी संबंधित सेवा माहिती उपलब्ध आहे. तसेच RCMS पोर्टलवर रेशन कार्ड संबंधित ऑनलाईन सेवा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्डसाठी एखादी नवीन ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली तर त्याची अधिकृत माहिती या सरकारी माध्यमांवर तुम्हाला तपासता येणार आहे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट ही सुरुवातीची तारीख आहे. प्रत्येक नागरिकाला 15 ऑगस्ट पासूनच हे स्मार्ट कार्ड हातात मिळणार असे नाही. त्यामुळे आज तुमच्या रेशन दुकानात स्मार्ट कार्ड मिळाले नाही तर घाबरून जाऊ नका. तुमचे रेशन कार्ड फेकू नका. कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. OTP किंवा बँकिंग माहिती देखील देऊ नका. आणि तुमच्या जिल्ह्यातील अधिकृत सूचनेची नक्की वाट पहा. मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या रेशन कार्ड धारक मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या गावातील नागरिकांना नक्की शेअर करा. अशा सरकारी योजना, रेशन कार्ड ऑनलाईन सेवा आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आपल्या AR माहिती हब या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. याबाबत तुमचे काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.